जे ठरवतो ते कधीच होत नाही. पण आता थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे. दिवाळी काठी दिले, काठीचा सहारा घेऊन चल फटाफट होतो. गुरु शिखर चढायला चालू केले. जाम झोप आली आम्हाला, आम्ही झोपलो. फुल एनर्जी. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. तो सफ़र की शुरुआत होती है हम सफ़र से, मतलब जाम हम सफ़र एक्सप्रेस. रात्री 12 वाजता बांद्रावरून राजकोटला जाण्यासाठी आम्ही जाम हम सफ़र एक्सप्रेस पकडली. रात्रभर प्रवास करून सकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही पोचलो होतो अहमदाबादपर्यंत. चावल्याची वाट बघत होतो, तेवढ्यात चावाला पण आला. ट्रेनमध्ये आम्हाला काही पुण्याची मंडळी भेटली होती. ते पण गिरनारलाच येत होते. त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत 12 वाजता आम्ही पोचलो राजकोटला. राजकोट स्टेशन बाहेर इकोवाला आमची वाटच बघत होता. त्याला 15 मिनिटे आधीच कॉल करून सांगितलं होतं की आम्ही स्टेशनला आलोय. त्यामुळे आमचा वेळ पण वाचला. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. इथून आमचा प्रवास सुरू होतो जुनागडसाठी. राजकोटवरून जुनागडला 4 तास लागतात. त्यामुळे आजचा दिवस आमचा प्रवासातच जाणार होता. 2 तासाच्या प्रवासानंतर सगळ्यांनाच भूक लागली होती. त्यामुळे आम्ही इथे जेवायला थांबलो. इथली अनलिमिटेड गुजराती थाळी एकच नंबर होती. फक्त गुजराती जेवण थोडंसं गोड असतं, पण कोणत्या पण राज्यात गेल्यावरती तिथलं जेवण स्वीकारावंच लागतं. पोटभर जेवण करून आम्ही पुन्हा जुनागडसाठी निघालो. असं म्हणतात की गिरनार पर्वत हे हिमालयापेक्षाही जुने आहे. गिरनार पर्वतावर श्री दत्तगुरूंनी तपस्या केली होती आणि याच पर्वतावर श्री दत्तगुरूंच्या पादुका आहेत. महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहानंतर त्रिपुरारी पौर्णिमेला माता पार्वती भगवान शिवसह सर्व देवी देवतांसोबत या गिरनार जंगलामध्ये मुक्कामी आले होते. दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत 4 दिवस ही परिक्रमा केली जाते आणि वर्षभर या जंगलामध्ये कोणालाच प्रवेश मिळत नाही. त्यामुळे आजचं आमचं टार्गेट होतं 38 किलोमीटरची गिरनार परिक्रमा. मग दुसऱ्या दिवशी आराम करून पुन्हा रात्री गिरनार पर्वत चढायचं आमचं ठरलं होतं. 38 किलोमीटरच्या परिक्रमेत 3 डोंगर चढउतार करायचे होते आणि ही परिक्रमा आम्हाला 12 तासात पूर्ण करायची होती. परिक्रमा असल्यामुळे इकोवाल्याने आम्हाला जुनागड एंट्री गेटपाशी सोडले. तिथून 2 किलोमीटर चालत प्रवास करायचा होता. दिसतात पट्ट्याच्या पायऱ्या आहेत ना छोट्या छोट्या अशा. हा हा. विश्वंभर आश्रमात आम्ही बॅग ठेवली आणि छोटी बॅग कॅरी केली. भवनात महादेवाचे दर्शन घेऊनच परिक्रमेला सुरुवात करतात. त्यामुळे दर्शन घेऊन आम्ही परिक्रमेला सुरुवात केली. इथले काट्या आहेत. या प्रवेशद्वारावर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला महाराणा प्रताप यांचे स्मारक होते व मध्यभागी भारत मातेचे. सुरुवातीला कॉन्क्रीटचा रस्ता होता आणि गर्दी पण खूप होती. चालता चालता कुणालदादाने थोडासा आमचा परिचय करून दिला. श्री गुरुदेव दत्त. आज आम्ही परिक्रमा चालू केली आहे. माझ्यासोबत हेमंत आहे, निखिल आहे, राजू आणि रोहित आहे. आणि आता उद्या सिमेंटचा रस्ता आहे. पुढे पुढे जंगल येणार आहे. तेव्हा खूप मजा येणार आहे. जबरदस्त आणि खूप भारी जंगल आहे. परिक्रमा सुरू करताना इथे तुमची बॅग चेक केली जाते. जंगलात कोणत्या पण प्रकारचे प्लास्टिक अलाउड नव्हतं. आम्ही सगळे 5 जणांनी अशी परिक्रमा सुरुवात केली आहे आणि आता पुढचा प्रवास तुम्हाला हळूहळू आमच्या ब्लॉग मध्ये दिसेल. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय. हा होता पहिला चेकपोस्ट. असे अनेक चेकपोस्ट मध्ये मध्ये लागत होते आणि फक्त चेकपोस्टच्या जवळच लाईट होत्या. जय गिरनारी. खुश रहे, आनंद कर, मजा मजा करो, भजन करो.
लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण या परिक्रमेला आलं होतं. कोणी डोक्यावर बॅग घेऊन तर कोणी खांद्यावर. सुरुवातीला बऱ्यापैकी लाईट होती, त्यामुळे आम्ही काही टॉर्च लावली नाही. आणि या परिक्रमेत बऱ्यापैकी लोक हे महाराष्ट्रातून आले होते. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गगनगिरी. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गगनगिरी. जय गगनगिरी. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गगनगिरी. जय गगनगिरी. जय गिरणारी. वारकरी चाललेले रे हो भोलेनाथ आलो तुझ्या दारी, कुठेही दिसेना पुजारी. ओ आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे गोळ्या शंकरा. दत्त दत्त बोल, दत्त बोल, दत्त बोल, दत्त दत्त बोल. जय गगनगिरी. काय माहिती. परिक्रमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. रामनाथ महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा पुढे निघालो. पुन्हा दुसरा डोंगर चालू झाला. हा डोंगर संपता संपत नव्हता. इथून पुढचा प्रवास सुरू करताना आम्ही ठरवलं की प्रत्येक 2 तासांनी ब्रेक घ्यायचा आणि मग पुन्हा चालू करायचं, कारण परिक्रमा ही रात्रभर करायची होती. अजून बॉटल काढ, पाट काढ. बस झालं, चल. एवढं पाणी नका पिऊ. नाही आता पाणी बस झालं, आता पुढच्या टप्प्यात. माझी वेळ वेट आहे बॅगेमध्ये. काय आहे बॅगमध्ये? कुणाल दादा आणि राजू दादा हे दोघं पुढे गेले. मी, हेमंत दादा आणि रोहित मागेच राहिलो. मग दुसऱ्या टप्प्यावरती आमची वाट बघत होते. दुसरा टप्पा महाकाली मंदिर. जो जिथे दमला तो तिथेच झोपून जायचा. 14 किलोमीटर मध्ये आता दुसरा पडाव आला. 14 किलोमीटर परिक्रमेचा मार्ग पूर्ण केला आहे. आता आपण इथे दुसऱ्या टप्प्यावर थांबलो आहे. इथे महाकाली देवीचं मंदिर आहे. निखिल तुम्हाला आता ते दाखवेल. जय गिरणारी. 14 किलोमीटरचा पॅक झाला आता. आणि आता दुसरा पडाव आम्ही कालीमातेच्या मंदिरात थांबलो. फुल एनर्जी.
अजून 20 किलोमीटर आणि हा दुसरा पडाव आहे. अजून 20 किलोमीटर बाकी आहे. 20 किलोमीटर बाकी आहेत. भेटू थोड्या वेळाने. हे ग्रीन कलरचं होतं ना, ते बोलतोय ना तू? पाणी कमी असतं. आहे ना, नमस्कार. ढेंग टाकली असतेस ना. शेवटी कोणी नाही दिसत ना, गर्दी कमी झाली. आणि ते पुढं पॅसेज पण मोठा आहे ना रे. ही परिक्रमा 12 तासात पूर्ण करायची होती आणि दुसऱ्या दिवशी आराम करून संध्याकाळी पुन्हा गुरु शिखर चढायचं होतं असं ठरलं होतं. पण जे ठरवतो ते कधीच होत नाही. आता थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे. आमची परिक्रमा पूर्ण झालेली आहे. आता आम्ही असं ठरवलं की परिक्रमा पूर्ण करून आता आम्ही डायरेक्ट गुरु शिखर चढतोय. 12 तासांच्या ऐवजी आम्ही 8 ते 9 तासामध्येच परिक्रमा पूर्ण केली. त्यामुळे आम्ही ठरवलं की इथूनच आता गिरनार पर्वत चढायचा. देवाने काठी दिले, काठीचा सहारा घेऊन चढ फटाफट. वेळ कमी असल्यामुळे आम्ही बिना थांबा जाण्याचं ठरवलं, कारण सूर्योदय व्हायला फक्त 3 तास उरले होते. आम्ही रात्री 3 वाजताच गुरु शिखर चढायला चालू केले. आमची परिक्रमा पूर्ण झाली आहे आणि आता मी इथूनच गुरु शिखर चढायला सुरुवात करतोय. कंटिन्यू मध्ये मध्ये असे काय काय ठिकाणी मला असं कंटिन्यू जेव्हा शेवटचा पाहिजे ना तेव्हा संपलेलं उतरू आवाज खाली हे सगळं कंटिन्यू आहे. सर्वात पुढे कुणालदादा गेला, मी मध्ये आणि रोहित, राजूदादा आणि हेमंतदादा मागेच राहिले. त्यामुळे मी एकटाच गिरनार पर्वत चढत होतो. मला काहीही करून सूर्योदय बघायचा होता, त्यामुळे मी पटापट पायऱ्या चढून अंबाजी मंदिरापर्यंत पोहोचलो. जी गोष्ट पाहण्यासाठी एवढी धडपड केली होती आणि ज्यासाठी केला होता अट्टहास तो पूर्ण झाला. जैन मंदिर पण नाही आलो. नाही मी हळूहळू तुला मला जाम झोप आली, आम्हाला आम्ही झोपलो. स्पॉट आले ना तसं मी आवाज देत होतो तुला. मन भरून सूर्योदय पाहिल्यानंतर मी आणि कुणालदादा गुरु शिखराकडे निघालो दर्शनासाठी. संध्याकाळी 6 वाजता परिक्रमेला सुरुवात केली होती ते सकाळी 7:30 वाजता आम्हाला दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन झाले. जय गिरनारी. दर्शन घेऊन आम्ही 2 वाजेपर्यंत गिरनार पर्वत खाली उतरलो. खाली आल्यावर समजलं की आश्रमामध्ये खूप गर्दी आहे, त्यामुळे मग आम्ही आश्रमाच्या बागेतच आराम केला. परिक्रमा आणि दर्शन एकाच दिवशी पूर्ण झाल्यामुळे आमच्याकडे अजून 1 दिवस बाकी होता, त्यामुळे आम्ही प्लॅन बी ला सुरुवात केली.